नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भायस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। बघा, आज जो आपला टॉपिक आहे तो आहे गुड ओझोन वर्सेस बॅड ओझोन। आता जेव्हाही आपण एअर पोल्युशन म्हणजेच वायू प्रदूषणाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला हे दोन टर्म्स जे आहे ह्या नेहमी आपल्याला येतात की एक पर्टिक्युलर ओझोन आहे जो गुड ओझोन आहे, जो पर्यावरणासाठी चांगला आहे, आणि एक पर्टिक्युलर टाईपचा ओझोन आहे तो बॅड ओझोन आहे आणि तो प्रदूषक आहे, त्याला आपण पोल्युटंट कन्सिडर करतो। तर मग हे नेमकं काय आहे गुड ओझोन बॅड ओझोन किंवा त्याला असं का म्हटलं जातात, तर याचं एक कंप्लीट डिस्कशन आपण आजच्या या लेक्चरमध्ये करणार आहे। तर बघा, त्याआधी तुम्हाला माहीतच असेल की आपल्या अकॅडमीमध्ये 14 आणि 15 तारखेला ऑफर देण्यात येत आहे। तर या ऑफरमध्ये जेवढेही अकॅडमीचे कोर्सेस आहेत तर या कोर्सेसवर तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स आहेत। त्यामध्ये आपण जी अकॅडमीनी रिसेंटली जी जो एक इनिशिएटिव्ह लॉन्च केलेला आहे अंतिम आहे किंवा सारथी इनिशिएटिव्ह आहे, तर अशा सर्व इनिशिएटिव्हजवर पण तुम्हाला ऑफर देण्यात आलेली आहे। तर याबद्दल तुम्हाला कुठलीही माहिती मिळवायची असेल तर तुम्ही अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला नक्की गाईड करतील। ठीक आहे, चलो तर आपण आपल्या टॉपिककडे येऊ। आता हा जो ओझोन आहे तर हा ओझोन नेमका काय आहे आणि हा कशाचं काम करतो आणि पर्यावरणमध्ये या ओझोनला इतकं महत्त्व का आहे, आधी आपण ते समजून घेऊ। बघा, हे जे आहे हे ॲटमॉस्फेरिक लेअर आहे। आपण भूगोलमध्ये वातावरणाचे विविध स्तर यांचा अभ्यास करतो, म्हणजे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तर या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे पण विविध थर असतात त्याला आपण वातावरण म्हणतो, आणि मग या विविध थरांना वातावरणातील थर म्हणतो। मग यांचे जे जे वैशिष्ट्य आहे, यांचे जे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, याच्यामध्ये आढळून येणारे वेगवेगळे गॅसेस आहे, यावरनं आणि यांची उंची यावरनं याचे वेगवेगळे थर असतात, त्याला आपण नावं देतो। जसा पहिला जो आहे ट्रोपोस्फियर म्हणजे तपांबर, त्यानंतर दुसरा जो आहे तो आहे स्ट्रॅटोस्फियर म्हणजे स्थितांबर, त्यानंतर मध्यांबर आहे म्हणजे मिझोस्फियर, मग थर्मोस्फियर आहे आणि एक्झोस्फियर आहे। आता हा जो ओझोन आपण म्हणतो म्हणजे जनरली जो ओझोन म्हणतो ज्याचा फॉर्म्युला आहे O3, म्हणजे आपण असं लिहितो ओझोनला। मग हा ओझोन नेमका कुठे आढळून येते, तर हा जो ओझोन आहे हा आपल्याला या स्ट्रॅटोस्फियरमध्ये आढळून येते। बघा, ही जी डायग्राम आहे, ही जी इमेज आहे, या इमेजमध्ये इथे तुम्हाला दाखवलेला आहे हा बघा, हा जो आहे हा ओझोन लेअर आहे। म्हणजे वातावरणामध्ये जो ओझोन गॅस आहे तर त्याची एक विशिष्ट अशी लेअर आहे, सेपरेट लेअर आहे, आणि ती लेअर कुठे आहे तर ट्रोपोस्फियरच्या वर म्हणजे स्ट्रॅटोस्फियरमध्ये आपल्याला ओझोनची लेअर आढळून येते। आता हा ओझोन काय आहे तर हा ओझोन गॅस आहे ज्याचा फॉर्म्युला O3 आहे, आणि हा पेल ब्ल्यू कलरचा गॅस असतो। मग आता याचं नेमकं काम काय आहे तर आपल्याला माहित आहे की आपण याला पर्यावरणासाठी चांगलं का कन्सिडर करतो, किंवा केवळ पर्यावरणासाठीच नाही तर संपूर्ण सजीव सृष्टींसाठी आपण ओझोन लेअरला फायदेशीर का ठरवतो किंवा त्याला चांगलं का म्हणतो, तर याच्या मागचं एक मेन कारण आहे ते म्हणजे बघा, सूर्यापासून येणारे रेडिएशन्स। आता सूर्यापासून जेवढेही रेडिएशन्स येतात आता त्यामध्ये वेगवेगळे फ्रिक्वेन्सीच्या अकॉर्डिंग त्यामध्ये आपण त्याला सेपरेट करतो। मग यामधलं जे एक पर्टिक्युलर आपण कन्सिडर करतो तो म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स। आता हे जे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन्स असतात याची जी इंटेन्सिटी आहे तर याची इंटेन्सिटी फार जास्त असते, आणि हे इंटेन्सिटी जास्त असल्यामुळे हे काय करणार, हे जर डायरेक्टली पृथ्वीवर आले तर पृथ्वीवर असणारे जे काही वनस्पती आहे, प्राणी आहे, इव्हन व्यक्ती म्हणजे सर्व, तर हे सर्व जे जैविक घटक प्लस अजैविक घटक काही, तर या सर्वांना ते काय करू शकतात, डॅमेज करू शकतात, म्हणजे त्यांची इंटेन्सिटी तेवढी जास्त आहे। हे डॅमेज करत असल्यामुळे मग पृथ्वीवर सजीव सृष्टी राहणारच नाही, कारण सिंपल आहे, सूर्यापासून येणारी डायरेक्टली अतिनील किरणे जे आहे ते पृथ्वीवर येणार, ते सर्व डॅमेज करणार, त्यामुळे इथे कुठलीही सजीव सृष्टी आढळून येऊ शकत नाही। पण आता बघा, हे जे वातावरणामध्ये मग विविध थर आहे तर या विविध थरांमध्ये हा पर्टिक्युलर ओझोन असल्यामुळे आता हा ओझोन काय करतो तर या ओझोनमध्ये एक असं विशिष्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे, एक विशिष्ट असा गुणधर्म आहे की हा अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनला ट्रॅप करतो। आता अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनला ट्रॅप करतो म्हणजेच काय, तर बघा आता या अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनमध्ये पण परत दोन येते त्यांच्या इंटेन्सिटीच्या अकॉर्डिंग। याच्यामध्ये असते अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन A आणि अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन B, असे दोन येते इंटेन्सिटीवरून। तर हा जो ओझोन आहे हा ओझोन काय करतो, हा ओझोन अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन B ला जो आहे त्याला ट्रॅप करतो। म्हणजे हा कोणाला अडवतो तर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन B ला हा कम्प्लिटली ट्रॅप करतो, म्हणजे यांची अडवणूक करतो, आणि याची अडवणूक झाल्यामुळे हा UVB जो आहे हा पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाही। मात्र हा जो UVA आहे हा पृथ्वीपर्यंत पोहोचतो, आणि
यानीच जे आपल्याला टॅनिंग वगैरे होते ते ह्या UVAनीच होत असते. म्हणजे जे आपण उन्हाळ्यात म्हणतो ना की स्किन खराब होते किंवा स्किनला टॅन होत आहे, स्किन काळी पडत आहे, त्वचा काळी पडत आहे, तर हे कशामुळे होते? हे UVA मुळे होते. पण UVAला ओझोन जो आहे तो ब्लॉक करत नाही, तर याची इंटेन्सिटी पण कशी असते? कमी असते. तर हे जास्त हार्मफुल राहत नाही. पण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन बी जे असतात ते हायली इंटेन्स असतात, ते डॅमेज करू शकतात. त्यामुळे ओझोन काय करतो? ओझोन हा पर्टिक्युलरली याच रेडिएशनला ब्लॉक करतो, याच रेडिएशनला ट्रॅप करतो. त्यामुळे हे डॅमेजिंग रेडिएशन्स जे आहेत ते पृथ्वीवर येऊ शकत नाही. आणि ते पृथ्वीवर येऊ शकत नसल्यामुळे, ते कशाला डॅमेज करू शकत नसल्यामुळे ते पर्यावरणासाठी काय असतो? फायदेशीर असतो. मग याचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली पर्यावरणाला, मग पर्यावरणमध्ये येणाऱ्या सर्व जैविक अजैविक घटकांना तो फायदेशीर असतो. म्हणून आपण हा जो ओझोन आहे या ओझोनला गुड ओझोन असं म्हणतो. याला काय म्हणतो आपण? गुड ओझोन. म्हणजे हे जे आपण म्हणत आहे गुड ओझोन आणि बॅड ओझोन, तर यातला गुड ओझोन कुठला? त्यातला गुड ओझोन म्हणजे हा ओझोन जो नॅचरली स्ट्रॅटोस्फिअरमध्ये प्रेझेंट आहे आणि जो काय करतोय? तर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनला ट्रॅप करत आहे. हा जो ओझोन आहे हा ओझोन आपल्यासाठी गुड असणार आहे, हा फायदेशीर असणार आहे. मग आता हा जर गुड झाला तर मग बॅड ओझोन कुठला? तर आता हा बॅड ओझोन काय आहे, हा जो कन्सेप्ट आहे हा आपण समजून घेऊ. आता असं बिलकुल नाही आहे की हा जो गुड ओझोन आहे हाच मग कधीतरी नुकसानदायी ठरते किंवा कधीतरी तो पर्यावरणाचं नुकसान करत आहे म्हणून त्यालाच बॅड म्हणायचं, असं नाही. तर आता आणखी एक ओझोन लेअर अशी येणार आहे की जी स्ट्रॅटोस्फिअरमध्ये नसता ट्रोपोस्फिअरमध्येच असणार आहे. म्हणजे सुरुवातीला जे तपांबर आहे त्या तपांबरामध्ये देखील एक ओझोनची लेअर तयार होते. त्या लेअरला आपण बॅड ओझोन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? बॅड ओझोन. म्हणजे बघा, ज्या लेअरमध्ये म्हणजे स्ट्रॅटोस्फिअरमध्ये जो ओझोन प्रेझेंट आहे, हा जो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये असलेला जो ओझोन प्रेझेंट आहे हा झाला गुड ओझोन. हा कोणता ओझोन झाला? हा झाला गुड ओझोन, कारण हा फायदा करून देत आहे. पण या व्यतिरिक्त बघा, ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे किंवा नॅचरल काही फिनॉमिनामुळे, जे नैसर्गिक घटनांमुळे किंवा मानवी क्रियांमुळे कधी कधी किंवा बऱ्याचदा काही किंवा फ्रिक्वेंटली किंवा एका विशिष्ट कालखंडामध्ये ही जी ओझोन लेअर आहे ही ओझोन लेअर या तपांबरामध्ये म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जो जवळचा थर आहे त्या थरामध्ये देखील तयार होते. तर इथे तयार होणारा जो ओझोन आहे त्याला आपण जनरली बॅड ओझोन म्हणतो. पण मग आता याला बॅड ओझोन आपण का म्हणतो हे समजून घेऊ. आता बघा, यामध्ये थोडा आपल्याला अशा पद्धतीने बघा, तुम्ही दिल्लीचं जनरली प्रदूषण बघत असणार. म्हणजे जेव्हा आपण एअर पोल्युशनबद्दल बोलतो तर तेव्हा आपण दिल्लीची केस स्टडी नेहमी घेतो. आता दिल्लीमध्ये जनरली हिवाळ्यामध्ये आपल्याला अशी कंडिशन बघायला मिळते की सर्वीकडे काय आहे? एक धुरकं आहे, ज्याला आपण स्मॉग म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो? स्मॉग. म्हणजे याला आपण मराठीमध्ये धुरके असं म्हणतो. तर हे सगळीकडे स्मॉग आपल्याला आढळून येते आणि हे स्मॉग काय करते? तर हे स्मॉग व्हिजिबिलिटी जी आहे ही कम्प्लिटली डाऊन करते. प्लस यामुळे आपल्याला खूप सगळे स्किन डिसीज आहे किंवा बाकी जे ज्याला आपण म्हणतो स्किन प्रॉब्लेम्स आहेत, तर असे वेगवेगळे आजार पण होतात. तर ह्या सर्व गोष्टी ह्या स्मॉगच्या रिलेटेड आहेत. तर हा जो स्मॉग आहे हा स्मॉग कसा तयार होतो आणि बॅड ओझोन म्हणजेच नेमकं काय हेच आज आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर आता बघा, हे स्मॉग म्हणजे एक्झॅक्टली याच्यामध्ये काय होणार आहे? तर आता आपल्याला माहिती आहे की स्मॉग म्हणजे कशाने तयार होते? तर हा तयार होत असते स्मोक प्लस फॉग ह्या दोन्ही. म्हणजेच काय? तर आता बघा, धूर प्लस धुके या दोघांच्या कॉम्बिनेशननी जे तयार होते त्याला आपण म्हणतो धुरके. मग आता हे धुरके आहे, तर हे धुरके म्हणजे काय? तर या धुरक्यांनाच आपण म्हणत असतो बॅड ओझोन. हे जे धुरके आहे हे धुरके तपांबरामध्ये प्रेझेंट असतात आणि हे धुरके काय करतात? तर वायू प्रदूषण घडवून आणतात. म्हणून हे व्हिजिबिलिटी डाऊन होते. त्यानंतर यामुळे वेगवेगळे आजार होते आणि यामुळेच ते काय असतात? पर्यावरणासाठी घातक ठरतात आणि हे घातक असतात. म्हणूनच हे काय झालं? बॅड ओझोन. पण आता हे धुरके बॅड ओझोन कसे काय होऊ शकतात किंवा यांना आपण बॅड ओझोन का बरं म्हणतो? तर आता हे समजून घेऊ. बघा, हे धुरके तयार कसे होतात म्हणजे ॲक्च्युली स्मॉग कसा तयार होतो? तर तुम्ही या आधी न्यूजमध्ये बरेचदा ऐकलं असणार की हे जे स्मॉग आहे या स्मॉगचे पण 2 प्रकार असतात किंवा हे सर्व सुरू कुठून झालं याचं मी तुम्हाला एक थोडं बॅकग्राऊंड दाखवते. बघा, आता तुम्हाला एक समजलं आहे की याच्यामध्ये काय काय असणार आहे. तर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये धूर असणार आहे प्लस याच्यामध्ये काय असणार आहे? धुके असणार आहे.
आता बघा, या दोघांमध्ये आपण जर वन बाय वन कन्सिडर केलं तर हा जो धुके आहे, हा धुके नॅचरल फिनॉमिना आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे. धुके कधी होते तर आपल्याला माहिती आहे ह्युमिडिटी आहे, त्यानंतर विंटर असन, टेम्परेचर डाऊन असन तर काय तयार होते, धुके तयार होते. म्हणजे हे झालं नैसर्गिकरित्या तयार होणारं. आता जेव्हा इथं ह्युमिडिटी आहे, ऑलरेडी टेम्परेचर कमी आहे, आर्द्रता आहे, त्यानंतर इथे काय असणार, मग आर्द्रता असणार तर इथे काय असणार, लो प्रेशर असणार. ऑलरेडी लो प्रेशर सॉरी इथे हाय प्रेशर असणार. ठीक आहे, ऑलरेडी इथे हाय प्रेशर आहे, ऑलरेडी धुके तयार झालेले आहे. मग अशा वेळेस जर का काही मानवी क्रियांमुळे किंवा काही मानवी कृतींमुळे धूर निर्मिती होत असेल, धूर म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, पार्टिक्युलेटेड मॅटर. पार्टिक्युलेटेड मॅटर म्हणजे काय की जेव्हा आपण एखादी गोष्ट जाळतो तर त्याचे जे छोटे छोटे बारीक बारीक कण असतात, तर त्या बारीक बारीक कणांना आपण काय म्हणतो, पार्टिक्युलेटेड मॅटर म्हणजेच तरंगणारे कण असं म्हणतो. तो जो जाळ निघतो धूर, तर त्याच्यामध्ये छोटे छोटे बारीक बारीक पार्टिकल्स असतात, म्हणजेच ते काय झाले, प्रदूषके झाले. आता बघा, ऑलरेडी निसर्गामध्ये बघा, कन्सिडर करा, ऑलरेडी निसर्गामध्ये काय आहे, ऑलरेडी आपल्या आजूबाजूला धुके आहे, ऑलरेडी व्हिजिबिलिटी डाऊन आहे, ऑलरेडी काय आहे, हाय प्रेशर आहे, त्यानंतर ह्युमिडिटी आहे, आर्द्रता आहे, फारशी काही हवा नाही आहे, तर त्यामुळे धुके आहे आजूबाजूला. आणि अशाच धुक्यांमध्ये जर का धूर तयार होत असेल किंवा धूर त्यामध्ये ॲड होत असेल, म्हणजे छोटे छोटे बारीक बारीक जे कण असतात, तरंगणारे कण, ते जर होत असेल तर काय होणार, हा धूर या धुक्यांमध्ये ट्रॅप होणार. म्हणजे हे दोन्ही काय होणार, मिक्स होणार. आता हे जर दोन्ही मिक्स झाले, म्हणजे ऑलरेडी धुके होते आणि त्या धुक्यांमध्ये आता हे छोटे छोटे जे पार्टिकल्स आहे हे जाऊन ॲड झाले, तर काय होणार, याची जी घनता आहे, म्हणजे यांची जी डेन्सिटी आहे ते वाढणार. एक बिलकुल असं डेन्स धुके तयार होऊन जाणार, म्हणजे आपल्याला व्हिजिबिलिटी बिलकुलच डाऊन होणार. दाट सर्वीकडे आपल्याला धूर प्लस धुके हे सर्व आढळून येणार. आणि ही जी परिस्थिती असते त्यालाच आपण मग धुरके म्हणतो. म्हणजे तोच काय झाला, स्मॉग. म्हणजे स्मॉग काय असते तर स्मॉग हा धुक्यांपेक्षा म्हणजे स्मोकपेक्षा हाय इंटेन्स असते. म्हणजे व्हिजिबिलिटी एकदम तो डाऊन करून टाकते, आपल्याला बिलकुल समोरचं दिसत नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये छोटे छोटे पार्टिकल्स असतात. आता हे पार्टिकल्स काय करतात तर हे नाकावाटे डोळ्यावाटे आपल्या शरीरामध्ये जातात, त्यानंतर आपल्याला वेगवेगळे आजार होतात, आपल्याला वेगवेगळा त्रास त्यांचा होतो. तर हे सर्व गोष्टी या स्मॉगच्या रिलेटेड आपल्याला होतात. आता हे सर्वच्या सर्व जे आहे कंडिशन, आता ही सर्वच्या सर्व कंडिशन कधी होत आहे तर ही सर्वच्या सर्व कंडिशन होणार जेव्हा तिथे विंटर असणार, जेव्हा तिथे काय असणार, विंटर. कारण मी तुम्हाला कंडिशन काय सांगितली, धुके इथे पाहिजे आहे. आणि धुके कधी तयार होणार तर धुके तयार होण्यासाठी जी आयडियल कंडिशन असते तर ती आयडियल कंडिशन असते विंटर. कारण विंटरमध्ये काय असते तर विंटरमध्ये हाय प्रेशर तयार झालेलं असते. आता ऑलरेडी जर हाय प्रेशर आहे, हाय प्रेशर का आहे कारण टेम्परेचर जे आहे ते कमी आहे. मग ऑलरेडी टेम्परेचर कमी आहे, ऑलरेडी थंडी आहे, ह्युमिडिटी आहे, आर्द्रता आहे, आणि याच्यामुळे काय तयार झालेलं आहे, धुके तयार झालेलं आहे. आता ही झाली नैसर्गिक कंडिशन, म्हणजे नॅचरली असं होणारच होतं. पण यामध्ये जर का धूर ॲड होत असेल तर मग तिथे काय तयार होणार, धुरके तयार होणार, स्मॉग तयार होणार. ठीक आहे, मग आता ही झाली आयडियल कंडिशन. पण याच संदर्भात एक केस घडली. आता ती केस कधी घडली तर ती घडली 1952 मध्ये. बघा 1952 मध्ये काय झालं, लंडन या ठिकाणी, आता लंडन म्हटल्यावर पहिलेच काय असणार, तिथे थंडी असणार, ऑलरेडी विंटर पिरियड सुरू होता. तर विंटर सीझनमध्ये लंडनमध्ये अशाच प्रकारचे स्मॉग तयार झाले. आणि हे स्मॉग एवढे डेंजर होते की यांनी तिथे जवळपास 12,000 लोकांचा मृत्यू झाला. म्हणजे एक डिझास्टर, एक नॅचरल डिझास्टर किंवा मॅनमेड डिझास्टर तिथे तयार झालं. एक आपत्ती ज्याला आपण म्हणतो ती आपत्ती आली. मग आता यामध्ये काय झालं की आता इथं नॅचरल कंडिशन होती, मग यामध्ये वेगळं काय होतं तर वेगळं काहीच नाही. इथे जे आपण धूर कन्सिडर केला तर ह्या धूरच्या जागी तिथे होतं सल्फर डायऑक्साईड. आता बघा जे काही इंडस्ट्रियलायझेशन झालं युरोपमध्ये किंवा पर्टिक्युलरली लंडनमध्ये, आणि तिथे जे काही वायू प्रदूषण होत होतं, तर या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे सल्फर डायऑक्साईड. या सल्फर डायऑक्साईडचं जे उत्सर्जन आहे ते अति जास्त प्रमाणात झालं. आणि त्याच पिरियडमध्ये विंटर होते, ऑलरेडी ह्युमिडिटी होती, म्हणजे ऑलरेडी धुके होते. आणि या धुक्यांच्या परिस्थितीमुळे सर्वात जास्त उत्सर्जन तिथं सल्फर डायऑक्साईडचं झालं. आणि या सल्फर डायऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे प्लस काही प्रमाणात पार्टिक्युलेटेड मॅटर होते, ह्या सर्वांमुळे तिथं एक स्मॉग तयार झाला. आणि हा स्मॉग एवढा डेंजर होता की त्यांनी आपत्ती आणली, म्हणजेच 12,000 जवळपास लोकांचा
तिथे मृत्यू झाला. आता ही सर्व घटना कधी घडली? ही सर्व घटना घडली 1952 मध्ये. म्हणून मग याला एक विशिष्ट नाव देण्यात आलं. म्हणजे हा जो पर्टिक्युलर स्मॉग तयार होणार कधी? जेव्हा सल्फर डायऑक्साईड असणार त्या स्मॉगला म्हटलं गेलं मग लंडन स्मॉग. त्या स्मॉगला काय नाव देण्यात आलं? लंडन स्मॉग असं नाव त्याला देण्यात आलं. म्हणजे हा झाला एक प्रकार ज्याला आपण म्हणतो लंडन स्मॉग. मग आता आपल्या भारतामध्ये दिल्लीमध्ये जे प्रदूषण होते तर ते हिवाळ्यात होणारं प्रदूषण आहे. किंवा आपल्याला दिल्लीमध्ये जो स्मॉग दिसतो तर तो जनरली हिवाळा या पिरियडमध्ये होणारा असतो. तर हा झाला हा प्रकारचा स्मॉग. म्हणजे तिथे मेन काय असणार? तर तिथे मेन असणार विंटर पिरियड आहे, हिवाळा आहे, प्लस तिथे काय असणार? हाय प्रेशर आहे. त्यामुळे जो स्मॉग तयार होत आहे तर तो स्मॉग एक वायू प्रदूषणाचं कारण ठरतो. तो भारतामध्ये किंवा पर्टिक्युलरली दिल्लीमध्ये जो स्मॉग येतो तो हा प्रकारचा स्मॉग झाला. त्याला कुठल्या प्रकारचा स्मॉग म्हणतात? तर याला डायरेक्टली नाव देण्यात येलं आहे लंडन स्मॉग. याला काय म्हणतात? लंडन स्मॉग म्हणतात. किंवा याला बघा ग्रेट पी सूप एक नाव आहे. ग्रेट पी सूप असं देखील याला म्हणतात. हे एक तुम्ही एक्स्ट्रा माहिती लक्षात ठेवा. तर हा अशा प्रकारचा स्मॉग झाला. मग हा झाला एक प्रकार. मग आता दुसरा प्रकार कुठला आहे जो आपल्याला पर्यावरणामध्ये फार इम्पॉर्टंट आहे? कारण वारंवार आयोग जो आहे ते त्यावर प्रश्न विचारतात. तर तो जो स्मॉग आहे त्या स्मॉगला आपण म्हणतो फोटोकेमिकल स्मॉग. त्याला कुठला स्मॉग म्हणतो? फोटोकेमिकल स्मॉग. मग आता हा स्मॉग कुठला आहे बघा? तर एकदम रिव्हर्स कंडिशन आहे. आता रिव्हर्स कंडिशन म्हणजे कशी? तर आता आपण इथे कन्सिडर करणार आहे उन्हाळा. आता आपण इथे काय कन्सिडर करणार आहे? उन्हाळा. आता मला सांगा उन्हाळ्यामध्ये काय कंडिशन असते? तर उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी टेम्परेचर जे आहे तर टेम्परेचर हे हाय असणार, टेम्परेचर जास्त असणार. आता टेम्परेचर जास्त असल्यामुळे कसं असणार? तर टेम्परेचर जास्त असल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर लो प्रेशर बेल्ट तयार होणार. म्हणजे लो प्रेशर तयार होणार. आता जर लो प्रेशर तयार होत आहे म्हणजेच काय? हवा जी आहे ही वरच्या दिशेनं जाणार आणि हवा जी आहे ती वाहती असणार. म्हणजेच काय की पृष्ठभागावर जर का एखादी गोष्ट आपण जाळत आहे तर तो जो धूर आहे हा काय होणार? फार वरपर्यंत जाणार. का बरं जाणार? कारण कंडिशन कशी आहे? लो प्रेशरची आहे. जर हाय प्रेशर असतं तर काय झालं असतं? ते इथल्या इथंच राहिलं असतं, ते पृष्ठभागाच्या जवळच राहिलं असतं. कारण हाय प्रेशरमध्ये वाहती हवा असते का? वर जाणारी असते का? नाही. तर म्हणून आता इथे बघा इथे कंडिशन कम्प्लिटली रिव्हर्स आहे. आता इथे काय होणार? ऑलरेडी काय आहे? उन्हाळा आहे, त्यानंतर टेम्परेचर जास्त आहे. टेम्परेचर जास्त असल्यामुळे काय तयार झालेलं आहे? लो प्रेशर तयार झालेलं आहे. आता अशा लो प्रेशर कंडिशनमध्ये आता काय होणार? तर ज्या काही इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीज आहे म्हणजे ज्या काही मानवनिर्मित कृती आहे ज्या काय घडून आणतात? वायू प्रदूषण घडून आणतात किंवा जिथनं प्रदूषके उत्सर्जित होतात त्या सर्व माध्यमातून बघा म्हणजे जे काही ज्याला आपण म्हणतो की हे जे काही वाहने आहे किंवा हे जे इंडस्ट्रीज आहे, कारखाने आहे, इवन नैसर्गिक गोष्टी पण आहे, ज्वालामुखीचा उद्रेक आहे. तर अशा वेगवेगळ्या माध्यमातून काय होणार? वेगवेगळे जे वायू आहे ते वातावरणामध्ये उत्सर्जित होणार. आता हे वेगवेगळे वायू वातावरणामध्ये उत्सर्जित झाल्यानंतर ऑलरेडी मला सांगा इथं काय आहे? लो प्रेशर आहे. लो प्रेशर असल्यामुळे हे सर्वच्या सर्व वायू वातावरणामध्ये वरच्या थरापर्यंत जाणार. येत्या लक्षात? मग आता हे वरच्या थरापर्यंत जात असताना आपल्याला महत्त्वाचे कोणते आहे? तर आपल्याला दोन महत्त्वाचे आहे. एक म्हणजे नायट्रस ऑक्साईड आणि दुसरं म्हणजे व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता हे जे दोन घटक आहे हे दोन घटकच आपल्यासाठी महत्त्वाचे का आहे? बघा आता हे जसे जसे वर जातात, सपोज हे आपण नायट्रस ऑक्साईड घेऊ, हे व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड घेऊ. आता हे जसे जसे वर जातात तर यांच्यामध्ये मला सांगा हे जे सनरेजची इंटेन्सिटी आहे जसं जसं आपण पृथ्वीच्या थरापासून वर जाणार वातावरणामध्ये तर सूर्यकिरणांची जी इंटेन्सिटी आहे ती जास्त असणार. म्हणजे इथे जेवढी इंटेन्सिटी आहे त्याच्यापेक्षा इथं त्यांची इंटेन्सिटी कशी असणार? जास्त असणार. मग जेव्हा सूर्यकिरणांची इंटेन्सिटी जास्त आहे अशा ठिकाणापर्यंत हे नायट्रस ऑक्साईड गेले तर काय होणार? या सूर्यकिरणांमुळे म्हणजे या सनलाईटमुळे यांच्या मधात जो बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक होणार. म्हणजे हे काय होणार? हे सेपरेट होणार. प्लस सेम व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये पण यांच्या मधातला बॉन्ड ब्रेक होणार. आता हे सर्व बॉन्ड जर ब्रेक झाले तर इथे काय होणार? इथे सेकंडरी पोल्युटंट तयार होण्याचे चान्सेस असते. म्हणजे मला सांगा इथे काय तयार होणार? ओझोन तयार होणार. येत आहे का लक्षात? आता इथे याला आपण द्वितीयक प्रदूषक का म्हटलं? म्हणजे सेकंडरी पोल्युटंट का म्हटलं? कारण सुरुवातीला तयार झालं होतं का ते? नाही, सुरुवातीला तर दुसरे घटक होते.
त्यांचे बॉन्ड ब्रेक झाले आणि त्यांचे बॉन्ड ब्रेक होऊन मग ओझोन तयार झाला, म्हणजेच हा काय झाला सेकंडरी पोल्युटंट. आता हा ओझोन तयार होत आहे. आता हे सर्व जी घटना आहे कुठे घडत आहे, तर ही सर्व घटना तपांबरमध्ये घडत आहे, म्हणजे ट्रोपोस्फिअरमध्ये घडत आहे. आणि अशा पद्धतीने एक ओझोनचा एक जो थर आहे किंवा ओझोनची जी एक लेअर आहे ती लेअर तयार होते, म्हणजेच याला आपण म्हणणार मग फोटोकेमिकल स्मॉग. यालाच दुसरं नाव आहे लॉस एंजेलिस स्मॉग. त्या लक्षात, म्हणजे कम्प्लिटली रिव्हर्स कंडिशन. तर हा जो फोटोकेमिकल स्मॉग असते याच्या नावातच आहे फोटोकेमिकल. आपण का म्हणत आहे, कारण हे जे केमिकल बॉन्ड आहे हे केमिकल बॉन्ड कोण ब्रेक करत आहे, तर हे केमिकल बॉन्ड ब्रेक करणाऱ्या फोटॉन्स म्हणजेच कोण, सनलाईट. तर सनलाईट इथे फार महत्त्वाचा आहे, म्हणजे उन्हाळा इथे फार महत्त्वाचा आहे. जेव्हा सनलाईट असणार तेव्हाच सनलाईट काय करणार, यांच्या मधातला बॉन्ड ब्रेक करणार. आणि बॉन्ड जर का ब्रेक झाला तर तेव्हाच तिथे काय तयार होणार, ओझोन तयार होणार. आणि हा ओझोन तपांबरमध्ये असणार, म्हणजे हा ओझोन ट्रोपोस्फिअरमध्ये असणार. आणि हा ट्रोपोस्फिअरमधला जो ओझोन आहे हा काय असतो, तर हा एक प्रदूषके म्हणून कार्य करतो, म्हणजेच तो वायू प्रदूषण घडवून आणतो. याला आपण म्हणतो फोटोकेमिकल स्मॉग. तर यांचा हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स तुम्हाला समजून घ्यायचा आहे. जसं आपण आधी काय बघितलं, आधी जो लंडन स्मॉग होता, तर लंडन स्मॉगमध्ये काय काय कंडिशन होतं. लंडन स्मॉगमधली पहिली कंडिशन होती की तिथं कंपल्सरी विंटर पाहिजे. ठीक आहे, विंटर असल्यामुळे काय असणार, हाय प्रेशर असणार. आणि हाय प्रेशरमुळे तो कशामुळे झाला होता, त्याला लंडनच आपण का म्हणतो, कारण तिथे काय झालं होतं, तिथं सल्फर डायऑक्साईड किंवा सल्फर ऑक्साईड्समुळे तो झाला होता. प्लस तिथं महत्त्वाचं काय होते, पार्टिक्युलेटेड मॅटर, म्हणजे हे जे छोटे छोटे तरंगणारे कण असतात ते महत्त्वाचे होते. आणि प्लस तिथं काय होता, नॅचरली जो तयार होणारा स्मोक असते तो स्मोक. बरोबर आहे. ह्या कंडिशन जर का असेल तर तयार होणारा जो स्मॉग आहे त्याला आपण म्हणतो लंडन स्मॉग. ठीक आहे, आता याला पण बॅड ओझोनच म्हणणार का, कारण हे सर्व गोष्टी ज्या आहे ह्या तपांबरामध्ये होत आहे, ट्रोपोस्फिअरमध्ये होत आहे. आणि त्यामुळे हे पण काय करणार, पर्यावरणावर विपरीत परिणाम करणार. मग पर्यावरणावर विपरीत परिणाम करत असेल तर हा झाला बॅड ओझोन. हे त्या लक्षात. पण याचाच दुसरा प्रकार म्हणजेच कोणता, तर याचा दुसरा प्रकार म्हणजे झाला फोटोकेमिकल स्मॉग. मग इथे कंडिशन काय आहे, तर इथे कंडिशन आहे की कंपल्सरी समर पाहिजे. ठीक आहे, समर म्हणजेच काय, कारण आपल्याला गरज कशाची आहे, आपल्याला गरज आहे सनलाईटची. तर सूर्यप्रकाश पाहिजे म्हणजेच समर पाहिजे. समरमध्ये काय असणार, तर समरमध्ये लो प्रेशर असणार. लो प्रेशरमुळे काय होणार, तर लो प्रेशरमुळे हे जे काही प्रदूषके तयार केले जात आहे हे वरच्या लेवलपर्यंत जाणार. हे वरच्या लेवलपर्यंत गेले की त्यामध्ये पर्टिक्युलरली आपण काय कन्सिडर करणार, नायट्रस ऑक्साईड. आता हे नायट्रस ऑक्साईडमध्ये काय होणार मग, तर हे जे नायट्रस ऑक्साईड जसं जसं वर जाणार तर सूर्यकिरणांमुळे यांच्या मधातला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक होणार. हे बॉन्ड असे ब्रेक झाले, व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड यांच्या मधातले बॉन्ड ब्रेक होणार आणि तिथे काय तयार होणार, ओझोन तयार होणार. हा जो ओझोन असतो हा पण काय असणार, पर्यावरणासाठी घातक असणार. म्हणून याला देखील आपण काय म्हणतो, बॅड ओझोन. तर हा जो एक कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, गुड ओझोन आणि बॅड ओझोन. तर यामध्येच आपण स्मॉगचे जे दोन्ही प्रकार आहे ते दोन्ही प्रकार देखील बघतो. तर गुड ओझोन म्हणजे कोणता ओझोन, जो स्ट्रॅटोस्फिअरमध्ये आहे, जो काय करत आहे, अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन आणि पर्टिक्युलरली बी टाईप यांना काय करत आहे, ट्रॅप करत आहे. हा जो ओझोन आहे हा पर्यावरणासाठी फायदेशीर आहे, म्हणून आपण त्याला गुड ओझोन म्हणणार. पण या व्यतिरिक्त तपांबरमध्ये जे ओझोन तयार होतात त्यांना आपण बॅड ओझोन म्हणतो, कारण ते पर्यावरणासाठी घातक असतात. पण हे जे मग ओझोन तयार होत आहे तर ते म्हणजे नेमकं काय किंवा ते काय तयार होतात, तर ते म्हणजेच काय होणार, स्मॉग. मग स्मॉग म्हणजेच काय, त्याच्यामधला एक तर पार्ट नॅचरली फॉर्म होणार आहे ज्याला आपण स्मोक म्हणतो. दुसरा आहे तो आहे फॉग. येत्या लक्षात. मग आता बघा, फॉग जो आहे हा नॅचरली फॉर्म होणार, पण हा स्मोक आहे, हा स्मोक कशाने होणार, तर ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे. म्हणजे आपण काही कचरा जाळत आहे किंवा जंगलांना आग लागत आहे किंवा व्होल्कॅनिक इरप्शन आहे, ह्या सर्वांमुळे स्मोक तयार होते, यांच्यापासून तयार होणारा स्मॉग. पण आता ही झाली नॅचरल ॲक्टिव्हिटी. जर का मी व्होल्कॅनिक इरप्शन म्हणत आहे किंवा जंगलांना आग लागली आणि हे पण नैसर्गिक कारणांमुळे, तर पण मानवनिर्मित क्रियांमुळे म्हणजे ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे, जसे इंडस्ट्रियलायझेशन आहे किंवा ज्याला आपण वाहने म्हणतो, ह्या सर्व गोष्टींमुळे जर का वेगवेगळ्या प्रकारचे वायू जर का यामध्ये ॲड होत असतील आणि त्यांनी जर का ओझोन तयार होत असेल तर तेव्हा मग आपण त्यांना काय म्हणणार, बॅड ओझोन. येत्या लक्षात. आणि हे सर्व कुठं घडणार, तपांबरमध्ये. तर हे दोन्ही टाईप तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. लंडन स्मॉग कुठला,
लॉस एंजेलिसचा स्मॉग कुठला, त्यामध्ये फोटोकेमिकल स्मॉग म्हणजे एक्झॅक्ट कुठला, तर यालाच अल्टरनेट नाव आहे ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर लंडन स्मॉगला लंडन स्मॉगच का म्हणतात, तर ते पण लक्षात ठेवायचं की फर्स्ट टाईम हे जे मेजर डिझास्टर आहे कधी झालं होतं, 1952ला म्हणजे 1952ला झालं होतं. कशामुळे झालं होतं, सल्फरमुळे, म्हणजे सल्फर ऑक्साईड्समुळे. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, म्हणून तो झाला लंडन स्मॉग. आणि फोटोकेमिकल स्मॉग कशामुळे होणार, तर हा होणार नायट्रस ऑक्साईड प्लस व्होलॅटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंडमुळे. आणि इथे काय पाहिजे, इथे कंपल्सरी आपल्याला सनलाईट पाहिजे आहे. तर हे जे छोटे छोटे अशा जे फॅक्ट्स आहेत, हे छोटे छोटे फॅक्ट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. यावर बरेचदा क्वेश्चन विचारलेले आहे, यावर PYQs आहे. तर आपल्याला हे जे असे छोटे कन्फ्यूज करणारे जे टॉपिक्स आहे ते 1 बाय 1 क्लिअर करायचे. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.